सगळा शेतकरी वर्ग आपल्याकडे सगळे शेतकरी आले, आपण सगळ्यांना विचारतो की तुम्ही ट्रीटमेंट काय करता आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना सुधारणा करून सांगतोय. तुम्ही ट्रीटमेंट कशी करता तुम्ही आमची सुरुवातीची अशी लहान मक्का आहे तेव्हापासून आम्ही डेलिगेटची फवारणी आहे. शेतकरी मित्रांनो, डेलिगेट वापरू नका, एवढं महागाचं औषध वापरू नका, काहीच गरज नाही. एवढ्या शेतामध्ये राहता आपले 50,000 खोडं राहता. 50,000 खोडांमधून फक्त 3 ते 4 दांड्यांवर आळी पळायला राहते आणि आपण सगळ्यांना औषध खाऊ घालतो. जसं घरामधला एकच माणूस आजारी पडला तो एकच इंजेक्शन घेऊन येतो, पण आपली पुरी खानदान जाते का इंजेक्शन घ्यायला? नाही जात. तर मग आपण त्यांच्या पुऱ्या खानदानला आपण इंजेक्शन देऊ नका आणि आपला बी खर्च वाचावा. आता पुढचं सांगेन तुम्हाला मी. फवारणी काय करा, एक साधी इमॅम्बिक्टिनची फवारणी घ्या, त्याच्यासोबत नॅनो DAP घ्या. लहान जरी असला 50 ml DAP घ्या, नॅनो DAP, आणि फवारणी करून टाका. आळीवर पडले की ते आळी मरून जाईल, पण बाकी सगळ्यांना औषध पाजत बसू नका. पुढे काय करता तुम्ही ते सांगा. पुढं आम्ही परत मोठी झाली की त्याच्यामध्ये परत फ्युरी टाकतो आम्ही. विषय आहे फ्युरीचा बी तोच विषय आला. आजारी एक जण आणि जावराळी पुरी खानदान. फ्युरी टाकू नका, त्या फ्युरीमध्ये काही रस राहील नाही. तुम्हाला जर ठराविक आया मारण्या समजा डायरेक्ट शेतात जाऊन, तर नुसती बॉटल जरी घेतली आणि 2 मजूर जरी लावले, जो धांडा किडायले ना तिच्यात डायरेक्ट टाका, म्हणजे डायरेक्ट दुश्मनाला पाजा. जो दोस्त आहे त्यांना काय पाहत बसता, तो बी तो आपल्याबद्दल वैर करायला लागून जातो, त्याला बी आपल्याबद्दल खारटपणा येतो. जो ओरिजिनल दुश्मन आहे ना, जिथे आपलं खरंच करू काही किडायले तिथे टाका, बाकीच्या धांड्यांमध्ये टाकू नका. आणि स्प्रे करा, धांड्यात टाकायची गरज नाही राहत. फ्युरीचा विषय काढू नका. अजून तुमचं पुढचं झिंग दुकानदार म्हणतो की झिंग म्हटलं म्हणजे मक्याचं ओरिजिनल खाद्य. झिंग शिवाय मक्का जमतच नाही बाबा. टोकापर्यंत दाना झिंगाशिवाय भरतच नाही, क्वालिटी येत नाही. बरं झालं आपल्याकडे आता टेक्निक आली नवी. नाही तर लोकांना आपल्याला सांगलं असतं की दुकई बी करा, अमुक करा, डमुक करा. कोण सांगलो मक्काला झिंग लागतं म्हणून? झिंग लागतं, पण आपलं माती झिंग मक्का उचलतच नाही. तुम्ही डायरेक्ट गहू खाता का डायरेक्ट ज्वारी खाता का डायरेक्ट बाजरा खाता का? नाही, चक्कीवर नेणं पडतं. तसं झिंक ही प्रोसेस केल्यानंतरच झिंक पीक घेतं. जोपर्यंत तुम्ही शेतामध्ये 12% वाला चिलिडेट किंवा 39% वाला चिलिडेट झिंक वापरत नाही, तोपर्यंत पीक कोणतंही माल झिंक घेत नाही. माती झिंक खतामध्ये मिक्सचर करून माती झिंक टाकू नका. ते ज्वारी सारखं आहे, ते जमिनीत पडेल राहतं. आपण येडावानी खर्च करत राहतो. नुसत्या झिंकवर मका येत नाही. चिलिटेड झिंक फवारणी करायची असेल तर फवारणी करा, माती झिंक वापरू नका. आणि कोणी जर काही सांगितलं त्याला रामराम ठोका. तू आजपर्यंत मोठा झाला, आम्हाला सांगू आता आपण मोठे होऊ, आणि आता आपला टाइम आलाय शेतकरी मित्रांनो मोठं होण्याचा. आणि त्याच्याकरता सावध व्हा, सज्ञ व्हा, ज्ञानी व्हा. अजून पुढे टेक्निक काय करता तुम्ही? पुढचा अजून विषय समजा, जर तुम्हाला आपण मक्का जेव्हा समजा लागवड करतो इथपर्यंत आली, तुम्ही 2 फवारण्या करून टाकता. एवढं भारी औषध आमची वापरता. कोळपण्या काळपण्या चालू द्या परत त्याच्यात. कोळपण्या, बरोबर. गोण्याच्या गोण्या खत टाकतो. पुन्हा 2-2, 3-3 डोस. आमच्याकडे लागवड झाल्यानंतर लोक DAP टाकता, कोणी 10-26 टाकतं. त्यानंतर मक्का कमरापर्यंत आली की आणखी दुसरा डोस टाकतं, युरिया टाकतो. शेतकरी मित्रांनो, विषय असा आहे, जर काळीची जमीन असली तुमची 10-26 बेसल डोस चायना पद्धतमध्ये एकरी 2 बॅगा टाका. आणि जर तुमची लाल जमीन असली तर 2 बॅगा एकरी DAP टाका, पहिला डोस फक्त. आणि नंतर तुमची मक्का 21 दिवसाची झाली की तिथून 12-61. जर तुमची मक्का थोडी दांडा जरा बारीक आहे, पिवंगट पडला आहे, जास्त पाणी देऊ नका. 1 दिवस पाणी द्या, त्याच्यानंतर 8 दिवस पाणी देऊ नका. 12-61 एकरी 3 किलो सोडा. नंतर 13-40-13, नंतर 13-0-45, नंतर 0-52-34. एका एकरले 3 ते 4 किलो. जर चायना असली तर 5 किलो. त्याच्यामुळे काय होऊन जातं, वेळोवेळी पिकाला खाद्य मिळत राहतं. तुम्ही डायरेक्ट टाकून देता, ते खात राहतं, पाहिजे तेव्हा त्याला ते मिळत नाही. तिघी अन्नद्रव्य सोबत एका टायमाला जर दिले, तसं 3-15 आहे, तसं तिघी घटक दिले. युरिया मुळीच सोडू नका. अशी तिघी घटक एका टायमाला देऊ नका. द्यायचं असलं तर वॉटर सोल्युबल द्या. त्याच्यामुळे आपला शेतकरी मित्राचा नक्कीच फायदा होतो आणि त्याच्या शेतामधला माल हा बोलायला करतो. जे आपण म्हणतो की आमच्या शेतात 2 कणस येतात, काही मानक म्हणतात की आमच्याकडे बी 2 कणस आले, पण आम्ही 2 कणस भरावून दाखवू. त्याच्याकरता आपण एक मोठा कार्यक्रम घेणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. तेव्हा तुम्ही या, आम्ही तुम्हाला तारीखही सांगू. 2 कणस भरून दाखवू आणि हिचं 100 क्विंटल वजन करून दाखवणार आहे. तुम्हाला विश्वास नसला, जसे हे आले तसे तुम्ही पण या. धन्यवाद. धन्यवाद.